नमस्कार चिखलीकरांनो. तर आपली चिखली प्रस्तुत काय म्हणतात चिखलीकर या विशेष कार्यक्रमात मी पवन शेळके आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण आलो आहोत चिखलीच्या जनता जनार्दनात. त्या जनता जनार्दनाचं जन्मत जाणून घेण्यासाठी. तर कोण होणार यावर्षी प्रभाग क्रमांक 11चा नगरसेवक, कोण जिंकेल, कोण उधळेल यावर्षी विजयाचा गुलाल. चिखली शहरात ज्या निवडणुका होत आहेत त्यात नगरसेवक म्हणून कोण निवडून येईल? दीपक दादा वाधवानी. बरं, तेच का निवडून येतील असं मला वाटतं? बरं, त्यांनी भरपूर कामं केलेली, गरिबाच्या सुखा दुःखात पण ते कुठं पण हजर असतात, त्याच्यामुळे ते येऊ शकतातच ना. इंदालजी वाधवानी होते शेठ, त्यांनी खूप कामं केली आमच्या वार्डात, त्याच्यामुळे आमचा म्हणजे नगराध्यक्ष तर पंडित दादा देशमुख येतीलच, पण आम्हाला असं आपले दीपक दादा वाधवानी ते पण येणार. जसं त्यांना खूप कामं केलेली आमच्या वार्डात. आणि आपल्या पुष्पाताई लहान आहे, त्यांना पण जसं आता परिचय खूप आहे, जसं कामं करतात इकडं. तर मित्रा, यावर्षी निवडणुकांमध्ये कोण निवडून येईल असं तुला वाटतं? काही सांगता येत नाही दादा, आता सगळे तयारीला लागलेले जोरात, म्हणून आता पुढं पाहू आता कोण येतं. तर दीपक वाधवानी शेठ ते निवडून यायला पाहिजेत. ते पण असे सगळ्याचे गरिबांचे कामं करायसारखे, वार्डाचे काम करायसारखे, वार्डाचं काम करायसारखे, पुढं होऊन वार्डात हिंडवून फिरून सगळ्याकडे लक्ष द्यासारखे. जे दीनदयालजी वाधवानी होते ते आमच्यासाठी खूप छान काम करत होते, त्यांचाच हा पुतण्या आहे. तर ते चांगलं काम करतील आमच्यासाठी, आम्हाला तेच निवडून यायला पाहिजे. या चिखली शहरात ज्या निवडणुका होणार आहेत त्यात नगरसेवक म्हणून कोण निवडून येईल तर असं तुम्हाला वाटतं? आमचे ते दीपक भाऊच आले पाहिजेत वाधवानी. 100% आम्हाला गॅरंटी आहे की दीपक भाऊच येतील म्हणून. वाधवानी शेठ तेच कशामुळे यावं तुम्हाला असं वाटतं बरं? ते आमचे चांगले अन्नदाता आहे, पुन्हा चांगले येते आम्हाला आमच्या वार्डासाठी. जगण्याची लाख करतो उपकार.